Energy remains constant. Why energy remains constant? Because everything is constant. Number is constant, m is mass, omega is angular velocity, and capital A it is amplitude. ठीक है ना? So m omega square A square, it remains constant. So therefore energy remains conserved. As a question, show that energy in a SHM remains constant or conserved. As a question विचारतात. ठीक है ना? Show that energy in a SHM remains conserved or constant. तर आपल्याला हे प्रूव्ह करायचं असतं. ओके, तर असा एक आपण फॉर्म्युला बघितला. व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर टाइम पिरियड ऑफ SHM? Of a particle performing SHM. What is the time period? 2 pi upon omega square root of square root of L upon G. L upon G. Very good. L upon G. So what are the laws of simple pendulum? What are the laws of simple pendulum? Time period of a simple pendulum is directly proportional to the correct, square root correct. Square root of length. Directly proportional to the square. Absolutely correct. What is the second one? Time period of a simple pendulum is inversely proportional to the acceleration due to gravity. ठीक है ना? हे एक्सप्रेशन बघून सांगू शकतो आपण. What is the third one? Time period of a simple pendulum not depends on amplitude. Yes, does not depend upon amplitude. Number fourth, time period of a simple pendulum does not depend upon mass. कारण मास आणि amplitude तिथं नाही त्याच्या इक्वेशन्स मध्ये, म्हणून ते amplitude वर आणि मास वर डिपेंड आहे. असे लॉज 4 लॉज बघितले आपण कशाचे? सिंपल पेंडुलमचे. व्हॉट इज द सेकंड लॉ? की असा एक टाइम पिरियड आहे सिंपल पेंडुलमचा की ज्याचा टाइम पिरियड 2 सेकंद आहे. म्हणजे टी इक्वल टू काय आला तुमचा? 2 पाय स्क्वेअर रूट ऑफ L अपॉन G. 2 सेकंद आहे. सो दॅट इज नथिंग बट सेकंड्स पेंडुलम. सेकंड्स. ठीक आहे ना? 2 सेकंद आहे. तर हे 2 लिहिले मग मी टाइम पिरियड 2 सेकंद. 2 गेट कॅन्सल. So therefore 1 square it is equal to pi square L upon G. So what is the length of that seconds pendulum? G upon pi square. असे इक्वेशन्स आपण तयार केले. ऑन द स्पॉट आपल्याला इक्वेशन्स तयार करता यायला पाहिजे. तर हे काही इक्वेशन्स बघितले मित्र आपण. ठीक आहे ना? नाउ please give the next headline. That is the angular SHM and its differential equation. Angular SHM and its differential equation. ठीक है ना? Give the headline and draw this quickly. मित्रों, before this, I would like to ask you what is the linear SHM. हे बघा, लक्षात घ्या, इथं अँग्युलरच्या अगोदर लिनियर SHM आणि डिफरन्शियल इक्वेशन हे आपल्याला माहिती आहे. आता इथं वर्ड फक्त अँग्युलर लागला. आता लिनियर SHM म्हणजे काय? बॉडी टू अँड फ्रो मोशन होता एका स्ट्रेट लाईन मध्ये, तर त्याला आपण लिनियर मोशन असं म्हणत होतो. आता बॉडी इथं अशी मूव्ह होणार आहे मित्र. ठीक आहे ना? अशी मूव्ह होणार आहे, अशी टर्न होणार आहे, ट्विस्ट रोटेट होणार आहे, अशी रोटेट होणार आहे, अशी नाही होणार. ठीक आहे ना? बॉडी अशी रोटेट अशी मूव्ह नाही होणार. बॉडी अशी रोटेट होणार आहे, अशी मोटर जशी फिरते ना त्या पद्धतीने बॉडी अशी रोटेट होणार आहे. सो दॅट इज कॉल्ड एज अँग्युलर SHM. लिनियर SHM म्हणजे काय? टू अँड फ्रो मोशन, अप अँड डाऊन मोशन, अप अँड डाऊन मोशन, टू अँड फ्रो मोशन, अप अँड डाऊन मोशन. इट इज द लिनियर SHM. नाउ व्हाट डू मीन बाय अँग्युलर SHM? नाउ बॉडी इज गोइंग टू रोटेट इन दिस वे.
एक डिस्क घेतली आपण आणि त्याला एक वायर आहे, वायरला ते डिस्क मेटॅलिक डिस्क आहे त्याला सस्पेंड केले आपण विथ द हेल्प ऑफ रिजिड सपोर्ट. हा रिजिड सपोर्ट आहे, ठीक आहे ना. आणि त्याला आपण मी त्याला अशी फिरवतोय त्या डिस्कला, तर ती अशी जी फिरवली ना ती ओरिजिनल पोझिशनवर पुन्हा अशीच येणार असे, ठीक आहे ना. असे मूव्ह करायचे आपल्याला. सो दॅट इज व्हाय इट इज नोन ॲज अँग्युलर एसएचएम. अँग्युलर एसएचएम अँड डिफरन्शियल इक्वेशन. मित्र, आपण 11th स्टँडर्ड मध्येच बघितलं किंवा व्हेरी फर्स्ट चॅप्टर फिजिक्सचा पहिला चॅप्टर आपण बघितला रोटेशनल मोशन मध्ये. सर रोटेशनल मोशन मध्ये फोर्स अनालॉगस टू काय मित्र? फोर्स अनालॉगस टू काय आहे? टॉर्क. फोर्स इज अनालॉगस टू टॉर्क. अजून काय आहे? लिनियर ऍक्सेलरेशन इज अनालॉगस टू अँग्युलर ऍक्सेलरेशन. आठवतं का? यस मित्र, आठवतं का? पहिल्या चॅप्टर मध्ये बघितलं आपण. फोर्स इज अनालॉगस टू टॉर्क, linear acceleration is analogous to angular acceleration, mass is analogous to what? mass is analogous to, analogous म्हणजे सारखी क्वांटिटी आहे. तर मास सारखी कोणती क्वांटिटी आहे मित्र? पहिल्या चॅप्टर मध्ये बघितलं आपण रोटेशनल मोशन मध्ये. mass is analogous to what? it is the moment of inertia. it is the moment of inertia. काहीही फरक नाही. आता लिनियर एसएचएम चे डेफिनेशन सांगा मला. व्हॉट इज द लिनियर एसएचएम? पहिली डेफिनेशन अगदी ह्या चॅप्टरची फर्स्ट डेफिनेशन. व्हॉट इज दॅट? यस, व्हॉट इज द डेफिनेशन? लिनियर एसएचएम ची डेफिनेशन काय? The linear periodic motion of a body in which force of acceleration is always directed towards mean position and its magnitude is proportional to the displacement from the mean position is said to linear SHM. करेक्ट करेक्ट. म्हणजेच काय बघा, फोर्स इज इक्वल टू मायनस के एक्स, acceleration it is equal to minus k by mx. हे आपण हे फॉर्म्युले बघितले मित्र. फोर्स अँड acceleration are directly proportional to the displacement and they are oppositely directed. ठीक आहे ना. आता तिथं स्प्रिंगचं एक्झाम्पल मी दिलं होतं तुम्हाला की स्प्रिंगला मी खेचलं आणि डिस्प्लेसमेंट राईट साईडला झालं, परंतु स्प्रिंग आपल्याला लेफ्ट साईडला मीन पोझिशन कडे ओढते. सो दॅट इज कॉल्ड एज इट्स फोर्स. म्हणून फोर्स आणि डिस्प्लेसमेंट हे कसे आहे? यस, फोर्स आणि डिस्प्लेसमेंट कसे आहे? दे आर अपोजिटली डिरेक्टेड. आता इथं काय होतं मित्र? इथं बॉडी रोटेट होते बिकॉज ऑफ टॉर्क. कशामुळे रोटेट होते मित्र? बिकॉज ऑफ टॉर्क. आता बघा फोर्सचा काय झाला मग? फोर्स इज अनालॉगस टू टॉर्क. सो देअरफॉर फोर्सच्या ऐवजी मला काय लिहायचंय मित्र? लक्षात घ्या, इथं फोर्सच्या ऐवजी मला इथं टॉर्क लिहायचा आहे. टॉर्क मायनस के. के इज अ कॉन्स्टंट, तर त्या कॉन्स्टंटच्या ठिकाणी मायनस मी सी घेतो, कॉन्स्टंट बदलतो. आता लिनियर डिस्प्लेसमेंटच्या ठिकाणी काय येणार मित्र? linear displacement is analogous to linear angular displacement. Linear velocity is analogous to angular velocity. Linear acceleration is analogous to angular acceleration. सांगा ना आता, t equal to minus c काय येणार? इथं लिनियर डिस्प्लेसमेंट आहे, तर इथं काय येणार?
लिनियर शब्द काढून अँग्युलर ठेवा ना मित्र, आताच तर बोललो ना मी. काय येणार? Angular displacement. अँग्युलर डिस्प्लेसमेंट. कशाने डिनोट करतो आपण अँग्युलर डिस्प्लेसमेंट? यस, अँग्युलर डिस्प्लेसमेंट आपण थिटाने डिनोट करतो. C इक्वल टू मायनस सी थिटा. सो देअरफॉर हे आपण पहिल्या चॅप्टर मधलं की फोर्स इज अनालॉगस टू टॉर्क, म्हणून फोर्सच्या ठिकाणी टॉर्क आला फक्त. कॉन्स्टंट लिनियर डिस्प्लेसमेंट इज अनालॉगस टू अँग्युलर डिस्प्लेसमेंट. ठीक आहे ना? सो दॅट इज नोन ॲज अँग्युलर डिस्प्लेसमेंट. थिटा इट इज नथिंग बट अँग्युलर डिस्प्लेसमेंट. आणि याला आपण काय म्हणतो? रिस्टोरिंग टॉर्क म्हणतोय आपण. सो दिस इज कॉल्ड ॲज रिस्टोरिंग टॉर्क. तर असा एक अँग्युलर एसएचएम, कारण इथं अँग्युलर वर्ड लागलेला आहे, तर जिथं जिथं लिनियर असेल तिथं तो अँग्युलर मध्ये कन्वर्ट होतो. लिनियर डिस्प्लेसमेंट इज अनालॉगस टू अँग्युलर डिस्प्लेसमेंट. लिनियर वेलोसिटी इट इज अनालॉगस टू अँग्युलर वेलोसिटी. लिनियर acceleration it is analogous to angular acceleration. Force is analogous to torque. Mass is analogous to moment of inertia. हे आपण पहिल्या चॅप्टर मध्ये 12th स्टँडर्ड मध्ये बघितलं. इवन 11th स्टँडर्ड मध्ये सुद्धा आपण बघितलं. सो व्हॉट इज द C? कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी. कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी. आता C म्हणजे काय होणार मित्र? टॉर्क अपॉन थिटा. ठीक आहे ना? C म्हणजे काय होणार? टॉर्क अपॉन थिटा. म्हणजेच काय? रिस्टोरिंग टॉर्क पर युनिट डिस्प्लेसमेंट, हे सुद्धा म्हणतो आपण C ला. रिस्टोरिंग टॉर्क. रिस्टोरिंग टॉर्क. टॉर्क पर युनिट डिस्प्लेसमेंट. आता रिस्टोरिंग टॉर्क म्हणजे काय? की बॉडी जेव्हा रोटेट होते मित्र, तेव्हा ती पुन्हा मीन पोझिशनला, ओरिजिनल पोझिशनला येते, म्हणजे रिस्टोर होते. हे बघा, असा मूव केला मी, बॉडी असा मूव होतोय, त्याला टर्न केल्यानंतर असा मूव होणार, सोडून दिल्यानंतर बॉडी पुन्हा ओरिजिनल पोझिशनवर येते, म्हणजे रिस्टोर होते, म्हणून त्याला रिस्टोरिंग टॉर्क असं म्हणतो आपण. सो रिस्टोरिंग टॉर्क पर युनिट डिस्प्लेसमेंट. C ला अजून दुसरं नाव काय आहे? रिस्टोरिंग टॉर्क पर युनिट डिस्प्लेसमेंट. कळालं मित्रांनो? तर हा फॉर्म्युला झाला. ठीक आहे ना? आता आपण अगदी फर्स्ट चॅप्टर मध्ये जे बघितलं, आता सांगितलं मी तुम्हाला, टॉर्क म्हणजे काय असतो? आय अल्फा. टॉर्क इट इज इक्वल टू आय अल्फा. व्हॉट इज आय? मोमेंट ऑफ इनर्शिया. व्हॉट इज अल्फा? अँग्युलर ऍक्सेलरेशन. सो देअरफॉर टॉर्कच्या ठिकाणी मग काय लिहितो मी? आय अल्फा इट इज इक्वल टू मायनस सी थिटा. मायनस सी थिटा. आता अल्फा म्हणजे जसं मी सांगितलं मित्र तुम्हाला, काय सांगितलं की हे झालं लिनियर डिस्प्लेसमेंट. लिनियर डिस्प्लेसमेंटचा डेरिव्हेटिव्ह जर मी घेतला dx अपॉन dt, तर तो काय होतो? वेलॉसिटी. पुन्हा डबल डेरिव्हेटिव्ह जर मी घेतला d2x अपॉन dt स्क्वेअर, तर तो काय होतो? सिंगल डेरिव्हेटिव्ह लिनियर डिस्प्लेसमेंटचा वेलॉसिटी होतो. डबल डेरिव्हेटिव्ह काय होतो? काय करताय मित्र तुम्ही? d2x अपॉन dt स्क्वेअर काय आहे? अरे लिनियर डिस्प्लेसमेंटचा डेरिव्हेटिव्ह वेलॉसिटी. वेलॉसिटीचा डेरिव्हेटिव्ह काय येतो? ऍक्सेलरेशन. ठीक आहे ना? ऍक्सेलरेशन. आता मला मित्र गप्प बसून जमणार नाही. ठीक आहे ना? आता मला अनालॉगस क्वांटिटी सांगा. इथं जर मी थिटा जर आणला, इथं काय येणार? लिनियर वेलॉसिटीचा अनालॉगस क्वांटिटी काय येणार? Angular velocity.
कशाने डिनोट करतो आपण? बरोबर आहे. अँग्युलर वेलॉसिटी कशाने डिनोट करतो? ओमेगा. ओके. आता ह्या लिनियर ऍक्सेलरेशनचा काय होणार? Angular acceleration. अँग्युलर ऍक्सेलरेशन कशाने डिनोट करतो? Alpha. अल्फा. यस, हा अल्फा आहे. ठीक आहे. आता हा लिनियर डिस्प्लेसमेंट थिटा झालाय की नाही? यस. तर इथे मी जर डी थिटा बाय डी टी जर लिहिला तर तो काय होतो? ओमेगा. आणि इथे मी डी टू थिटा अपॉन डी टी स्क्वेअर जर लिहिला तर तो काय होणार? अल्फा. कळालं का? येस और नो? सो देयरफॉर Yes. I what is the alpha then? d2 theta upon dt square. It is equal to minus c theta. Yes, it is equal to minus c theta. So therefore I d2 square theta upon dt square divided by, आता मी काय करतो? I कॅपिटल आय न डिवाइड करतो याला पण आणि ह्याला पण. सगळे या पूर्ण इक्वेशनला आपण कॅपिटल आय ने डिवाइड करू. सो डिवाइडिंग बाय कॅपिटल आय. सो d2 theta upon dt square it is equal to minus c upon I theta. कळालं? I get cancel. So what is this? This is nothing but, yes, तर हा काय झाला मित्र तुमचा? हे जे इक्वेशन्स तयार होते, ठीक आहे ना, ह्या इक्वेशनला काय म्हणतोय आपण? यस, डिफरन्शियल इक्वेशन इन एसएचएम. आठवतं का तुम्हाला? व्हॉट इज द लिनियर डिफरन्शियल इक्वेशन? d2x अपॉन dt स्क्वेअर प्लस ओमेगा स्क्वेअर x इक्वल टू 0. So what is the here? d2 theta upon dt square plus c upon I theta is equal to 0. So this is known as linear differential equation. This is known as linear differential equations. Sorry, angular differential equations. d2 theta upon dt square plus c upon I theta, it is equal to angular differential equations. कळालं? Yes, मित्र, please write down. तर सेम आहे मित्र, जसं लिनियर डिस्प्लेसमेंटचं एक्सप्रेशन्स आपण बघितलंय, ठीक आहे ना, ते सेम आहे ह्याचे आणि त्याचे. आता लिनियर डिफरन्शियल इक्वेशन काय होता? d2x अपॉन dt स्क्वेअर प्लस ओमेगा स्क्वेअर x इक्वल टू 0. म्हणजेच काय? d2x अपॉन dt स्क्वेअर इट इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. म्हणजेच मी याला काय म्हणत होतो? ऍक्सेलरेशन मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. म्हणजे याचा अर्थ काय झाला? ठीक आहे ना, a is directly proportional to the minus x if this is a constant. So that is why it is nothing but linear SHM. ठीक आहे ना. आता हे जे मोशन्स आपण बघितलं अँग्युलर SHM, इथं पण सेमच आहे. काय आलं आपलं इक्वेशन? d2 theta upon dt square plus c upon I theta is equal to 0.
So d2 theta upon dt square, it is equal to minus c upon I constant I theta. So therefore d2 theta upon dt square म्हणजेच काय अल्फा, it is equal to it is directly proportional to the minus theta. So here also see, it is also acceleration, it is also directly proportional to the minus theta. So therefore this is nothing but angular SHM. लिनियर SHM, angular SHM, फॅशन सेम आहे, फक्त कपडे बदलले आहे. सेम व्यक्ती तोच आहे, कोण? लिनियर SHM, फक्त ड्रेस युनिफॉर्म चेंज केलाय फक्त. तिथं लिनियर होता, इथं अँग्युलर आहे. म्हणून हे जे मोशन्स आहे ते मोशन काय आहे? ते मोशन आहे अँग्युलर SHM. प्लीज राईट डाऊन, हे लिहा. This is the differential equation for angular SHM. This is the differential equation for angular SHM. Since C and I are constant, the angular acceleration alpha, is directly proportional. He alpha nahi, ha directly proportional, is directly proportional to the angular displacement, is directly proportional to the angular displacement theta. And minus sign gives the opposite direction. Therefore, oscillatory motion is a angular SHM. Oscillatory motion is a angular SHM. आता जशी लिनियर डिस्प्लेसमेंटची तुम्ही लिनियर SHM ची डेफिनेशन सांगितली, तशी अँग्युलर SHM ची डेफिनेशन सांगा. यस पल्लवी, फक्त लिनियरच्या ठिकाणी तुम्हाला अँग्युलर वर्ड वापरायचा आहे. हाऊ विल यू डिफाइन अँग्युलर SHM? यस, सांगितलं तुम्हाला. फोरच्या ठिकाणी टॉर्क वापरा, लिनियर ऍक्सेलरेशनच्या ठिकाणी अँग्युलर ऍक्सेलरेशन वापरा, अँग्युलर ऍक्सेलरेशन, आणि लिनियर डिस्प्लेसमेंटच्या ठिकाणी अँग्युलर थीटा वापरायचं बस. Angular SHM is defined as angular periodic motion of a body in which force of angular acceleration. No, not force. Torque. हाँ. Torque or angular acceleration is always direct towards means position, and its magnitude is proportional to the angular displacement. Correct. From That is nothing but angular SHM. Please write down. लिहून घ्या. टेक्स्टबुक असेल तर टेक्स्टबुक मधून लिहा फास्ट. फॉर्म्युला सेम आहे. T equal to 2 pi upon omega, T equal to 2 pi upon जसं आता याच्यामध्ये काय होता, A अपॉन एक्स होता की नाही. आता इथं A च्या ठिकाणी काय येणार, अल्फा, आणि एक्सच्या ठिकाणी थीटा येणार. कळालं? सो अँग्युलर ऍक्सेलरेशन पर युनिट
अँग्युलर डिस्प्लेसमेंट. दॅट्स इट. राईट डाऊन. सेम आहे, काही डिफरन्स नाही, फक्त लिनियर मध्ये लिनियरचं कन्व्हर्जन हे अँग्युलर मध्ये करायचं आहे. लिनियरचं कन्व्हर्जन कशामध्ये करायचं आहे? अँग्युलर एसएचएम मध्ये. ओके. Give the next headline: magnet vibrating in uniform magnetic field. Magnet vibrating in uniform magnetic field. ठीक आहे. हे सुद्धा एक्सप्रेशन आपण 11 स्टँडर्ड मध्ये बघितलेलं आहे, आठवेल तुम्हाला आता. तर हे असं आपण काय काढलंय? मॅग्नेटिक फील्ड काढतोय आपण. B, it is nothing but what? Magnetic field. Magnetic field induction. आणि त्यामध्ये आपण एक हे काढतोय, एक मॅग्नेट काढतोय. So this is angle theta. आठवतं का मित्र? So this is a 2L. मॅग्नेटिझम चॅप्टर मध्ये आपण हे शिकलोय. तर अशी ही मॅग्नेट आहे. समजा Q is the charge, so therefore B, it is nothing but induction. Q into B force. Q into B force. Here minus Q into B force. ठीक आहे ना? आता मॅग्नेटिक फील्ड मध्ये मॅग्नेट ठेवलाय आपण, तर ती डिफ्लेक्ट होते मित्र अशी. इट ऑसिलेट्स. मॅग्नेटिक फील्ड मध्ये मॅग्नेट जर ठेवली तर ती ऑसिलेट होते. ऑसिलेट होते म्हणजे त्याच्यावर इक्वल अँड अपोजिट फोर्स ऍक्ट होतात. हा चार्ज Q आहे, हा प्लस चार्ज Q, हा मायनस चार्ज Q. सो फोर्स ऍक्ट होतात. हा प्लस चार्ज आहे QB आणि हा फोर्स झाला मायनस QB. ठीक आहे ना? QB प्लस QB मायनस QB. तर इक्वल अँड अपोजिट फोर्स अप्लाय होत आहे म्हणून टॉर्क अप्लाय होत आहे. सो व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर टॉर्क? यस, टॉर्कचा काय फॉर्म्युला बघितला होता आपण? MB साइन थिटा. आठवतं का? तर इथं एमच्या ठिकाणी B लिहितोय मी, म्यू बी साइन थिटा. टॉर्क म्हणजे काय? वन ऑफ द फोर्स मल्टिप्लाइड बाय परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन देम. हे आठवत असेल तुम्हाला. तर म्यू काय? इथं मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. आठवतं का नाही तुम्हाला? MB साइन थिटा.
मॅग्नेटिझम चॅप्टर मध्ये बघा. Yes, sir. हा किंवा टेक्स्ट तुमच्याकडे बुक असेल, तुमची नोटबुक असेल तर नोटबुक मध्ये बघा. टॉर्क इक्वल टू एम बी साइन थिटा लिहिला होता. व्हॉट इज द एम? मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. इथं म्यू घेतला आपण. सो टॉर्क इक्वल टू म्यू बी साइन थिटा. व्हॉट इज द म्यू? डायपोल मोमेंट. डायरेक्टली लिहितोय मी डायपोल मोमेंट. ठीक है ना? डायपोल मोमेंट. इफ थीटा इज स्मॉल, if theta is small, so what is the torque? Mu b theta. Sin theta becomes equal to theta. So therefore torque equal to mu b theta. कळालं का? Yes, sir. यस यस. आता तुम्ही ते थिअरी बघून घ्या मॅग्नेटिझम चॅप्टर मध्ये, कारण ते मी सांगत नाही इथं. टॉर्क म्हणजे काय असतो? वन ऑफ द फोर्स मल्टिप्लाय बाय परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन देम. तर इथून असं परपेंडिक्युलर टाकायचं आहे तुम्हाला, असं परपेंडिक्युलर टाकायचं आहे. समजा हा पी पॉइंट आहे, ठीक आहे ना. वन ऑफ द फोर्स म्हणजे काय? क्यू बी मल्टिप्लाइड बाय परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन देम. तर परपेंडिक्युलर डिस्टन्स घ्यायचा आहे तुम्हाला, ठीक आहे ना. तर तो येतो म्यू बी साइन थिटा. सो ऍक्च्युली तो काय येतोय तुम्हाला माहिती आहे? सांगा ना मला, काय येतो? वन ऑफ द फोर्स मल्टिप्लाइड बाय परपेंडिक्युलर डिस्टन्स. आता परपेंडिक्युलर डिस्टन्स कोणता आहे? इथून थिटा तुम्हाला घ्यायचा आहे. मॅग्नेटिझम चॅप्टर मध्ये जाऊन तुम्ही बघणार ते. ओके. टी इक्वल टू म्यू बी थिटा. ठीक आहे ना. आता टॉर्क म्हणजे काय मित्र? आता सांगितलं तुम्हाला, आय इंटू अल्फा. सो इट इज अ म्यू बी थिटा. आपल्याला प्रूव्ह काय करायचंय की फक्त हे मोशन, हे मोशन सुद्धा काय आहे? सिंपल हार्मोनिक मोशन. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. क्लिअर? सो देअरफॉर अल्फा इक्वल टू काय होणार? म्यू अपॉन आय बी थिटा. म्यू अपॉन आय बी थिटा. तर हे टॉर्कचा फॉर्म्युला झाला मित्र. ठीक है ना. सो म्यू बी अपॉन आई. सो therefore अल्फा इट इज इक्वल टू माइनस म्यू अपॉन आई बी थिटा. मायनसचा मिनिंग असं होतो, इट इज दे आर अपोजिटली डिरेक्टेड. ठीक आहे ना. थिटा अँड अल्फा इज अपोजिटली डिरेक्टेड. सांगा मला आता, आहे का नाही? हे पण समजा म्यू आय आणि बी कॉन्स्टंट जर असेल, सो अल्फा इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मायनस थीटा. ठीक आहे ना. सो देअरफॉर दिस इज ऑल्सो अ अँग्युलर एसएचएम. हे प्रूव्ह करायचं आहे आपल्याला. प्लीज राईट डाऊन. कॉन्सेप्ट समजून घ्या फक्त. इथं अँग्युलर ऍक्सेलरेशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द थिटा. तर इथं लिहा, सिन्स म्यू आय बी इट इज अ कॉन्स्टंट. सिन्स म्यू आय बी इट इज अ कॉन्स्टंट, angular acceleration is directly proportional to the angular displacement. Directly proportional to the angular displacement and directed oppositely to the angular displacement. Therefore, the magnet performs angular SHM. Therefore, magnet performs angular SHM.
ठीक आहे ना, कारण हे डेरिवेशन जे आहे मित्र हे 11 स्टँडर्ड मध्ये बघितलं. हे जे आलं हे टॉर्क इक्वल टू म्यू बी साइन थिटा, तुम्ही चेक करा आता क्लास संपल्यानंतर ते कसं आलं. टॉर्क म्हणजे काय, वन ऑफ द फोर्स मल्टिप्लाय बाय परपेंडिक्युलर डिस्टन्स. कारण मॅग्नेटिक फील्ड मध्ये मॅग्नेट जर ठेवला तर काय होतो, रोटेट होतो. मॅग्नेटमध्ये मॅग्नेट जर ठेवला तर तो रोटेट होतो, म्हणजे त्याच्यावर फोर्स अप्लाय होतात. कोणते, प्लस क्यूबी आणि मायनस क्यूबी. हा झाला वन ऑफ द फोर्स. आणि दोघांमधलं डिस्टन्स हे आहे. ठीक आहे ना, वन ऑफ द फोर्स मल्टिप्लाय बाय परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन देम, त्याला मल्टिप्लाय केला तर हा भेटतो. म्यू म्हणजे एम, कॅपिटल एम. एम बी साइन थिटा होतं, इथं म्यू बी साइन थिटा झाला. डाय